नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर थोड्या दिवसामध्ये गणपती बाप्पाचा बड्डे येतो आहे, म्हणजेच आपली गणेश जयंती येत आहे. त्यासाठी गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ तो म्हणजे उकडीचे मोदक हे तर झालेच पाहिजेत. तर मी आज इथं उकडीचे मोदक बनवलेले आहेत. पण जशा पद्धतीने आपण सीझन बदलला, पालेभाज्याचा सीझन आला किंवा फळांचा सीझन आला, तर आपण कसं सिजनेबल फळभाज्या किंवा पालेभाज्या किंवा फळं अशा प्रकारे खातो. तशाच प्रकारे आज मीही गणपती बाप्पाला वेगळ्या पद्धतीचा मोदक जे आहेत ते बनवलेले आहेत. तर आज मी या मोदकामध्ये संत्र्याचा वापर केलेला आहे, म्हणजेच संत्रा मोदक बनवलेले आहेत. तर इथं मी 2 मोठ्या आकाराची संत्री घेतलेली आहेत. संत्री चांगली केशरी कलरची असावेत, थोडीशी येलो कलरची असतील तर ती आंबट असतात, तशी घेऊ नयेत. तर इथं संत्री जे आहेत ते स्वच्छ छान धुवून पुसून घेतलेले आहेत, कारण याची जी साल आहे त्याचाही आपल्याला मोदकामध्ये वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे जी साल आहे ती हलकीशी आपल्याला किसून घ्यायची आहे, म्हणजे खूप छान असा या संत्रीचा फ्लेवर जो आहे तो आपल्या मोदकामध्ये उतरतो. तर इथं पाहू शकता हलक्या हाताने किसायचे एकदम. याचा जो सफेद भाग आहे तो दिसायला लागला की किसायचं बंद करायचे. पूर्ण साल घ्यायची नाही, तर थोडासाच भाग 1 चमचा भरून झालं तरीही बास होतं याच्यातलं. तर इथं मी दोन्ही संत्र्याचं अशाच प्रकारे थोडं काढून घेतलेलं आहे. जी राहिलेली साल आहे ती काढून टाकून द्यायची आपल्याला, म्हणजे संत्री जी आहेत ती छान अशी सोलून घ्यायचे. तर अशा प्रकारे दोन्ही संत्री मी सोलून घेतलेली आहेत. यामधला हा जो पातळ असा जी साल असते याची तीही काढून घ्यायची, आतमधली असते ती. आणि बियाचा भाग आहे तेही काढून घ्यायचे, ज्या बिया असतात त्याही काढून घ्यायच्यात. आणि अशा प्रकारे जे संत्र आहे ते आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. हा जो आतला गर आहे किंवा गाभा आहे हे या संत्र्याचा, त्याचा वापर आज आपल्याला मोदकामध्ये करायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे सर्व जी संत्री आहेत ती आपल्याला साफ करून घ्यायची आहेत. तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला किती मोदक बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. इथं मी 2 संत्री घेतलेले आहेत, त्यानुसारच मी इथं आज सारण बनवते आहे. तर इथं संत्री पूर्ण सोलून घेतलेले आहेत. आता आपल्याला मोदक बनवायला सुरुवात करायची आहे. तर एक नॉनस्टिकची कढाई घेतलेली आहे मी, त्यामध्ये गॅसवरती गरम करायला ठेवले. यामध्ये जी आपली सोललेली संत्री होती ती घालून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे चमच्याने याला स्मॅश करत किंवा स्मॅशरनेही तुम्ही याला स्मॅश करू शकता. तर अशा प्रकारे हे गरम करायला ठेवलेलं आहे. स्मॅश करत याच्यातला जो रस आहे किंवा पाणी आहे तो पूर्ण असं निघायला लागतं. तर हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर मीडियम फ्लेमवरती अशा प्रकारे 1 ते 2 मिनिटामध्ये हे छान असं शिजून निघतं आणि सर्व पाणी जे आहे याच्यातलं ते आटून निघतं. तर आता यामध्ये पुढचे पदार्थ घालायचे आहेत. तर मोदक बनवतोय त्यासाठी नारळ तर हा घेतलाच पाहिजे. यासाठी इथं मी ओला नारळ घेतलेला आहे अर्धी वाटी. यासोबतच जी आपण किसलेली होती साल ती घालून घेतलेली आहे. 1 मोठा चमचा मिल्क पावडर घातलेली आहे. सोबतच दुधावरची साय होती मी थोडीशी ठेवलेली, तेही यामध्ये घालून घेतलेलं आहे, म्हणजे छान अशी क्रीमी अशी चव येते आपल्या या सारणामध्ये. तर हे सर्व पदार्थ घातलेले आहेत. हे आपल्याला एकजीव छान असे मिक्स करून घ्यायचेत या संत्र्यामध्ये आणि हलकंसं 2-3 मिनिट याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथं आपण संत्र्याचा वापर केलेला आहे. जर गूळ वापरला तर गुळाचा फ्लेवर जो आहे किंवा स्मेल आहे ते जास्त होऊन संत्र्याचा फ्लेवर जो आहे तो आपल्या सारणाला येणार नाही. त्यासाठी इथं साखरेचा वापर करायचा आहे, म्हणून मी इथं साखर घातलेली आहे. तर आपल्या आवडीनुसार कमी जास्त साखर घालून घ्यायची आहे. संत्र्याची चव अशी हलकीशी गोडसर असते, त्यानुसारच साखर जी आहे ते घालून घ्यायचे. साखर घातल्यानंतरही हे जे आपलं सारण आहे ते छान असं एकजीव शिजवून घ्यायचे आणि मस्त असं कोरडं होऊ द्यायचे, म्हणजे आपले मोदक जे आहेत तेही छान होतात. म्हणजे सारण जे आहे ते मोदकातून बाहेर येत नाही, त्यासाठी अशा प्रकारचं हे कोरडं होईपर्यंत आणि भांड्याने आपल्या सोडलं पाहिजे अशा प्रकारे हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे याच्यातले जे सर्व पदार्थ आहेत ते छान असे एकजीव होतात आणि सर्व पदार्थाला आपल्या संत्र्याची चव लागली जाते, म्हणून इथे अशा प्रकारे हे शिजवून घ्यायचे. आता हे सारण जे आहे ते तयार आहे, हे थंड व्हायला ठेवून द्यायचे. आता आपल्याला जो मोदकाची उकड आहे ती काढून घ्यायची आहे. तर इथं मी घरातलीच वाटी घेतलेली आहे, त्याने 1.5 वाटी पीठ जे आहे ते मी मोजून घेतलेलं आहे. यासाठी मी इथं 2 वाट्या पाण्याचा वापर करते. तेवढ्याला तेवढं पाणी घेऊन माझे कधीही पीठ जे आहे ते व्यवस्थित होत नाही, त्यासाठी मी कधीही थोडंसं जास्त पाणी घेते. हे प्रत्येकाचं प्रमाण किंवा करण्याची पद्धत आहे ते वेगळी असते. जी माझी पद्धत आहे ती मी तुम्हाला स्पष्ट इथं सांगते.
तर 1.5 वाटी पिठाला मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं तूप घातले, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालायची म्हणजे आपल्या वरच्या आवरणालाही छान अशी चव येते. तर मीठ, साखर आणि तुपामुळे आपली जी वरचं आवरण आहे ते सॉफ्ट राहतं, लवकर कडक होत नाहीत मोदक. यासाठी तुपाचा वापरही जरूर करायचा आहे आणि मिठाने आणि साखरेने छान चव येते आपल्या वरच्या पिठाला. पिठाळ लागत नाही, त्यासाठी जरूर वापर करायचा आहे. तर आता हे पाणी जे आहे ते आपल्याला उकळी येऊ द्यायचे. हलकंसं पाणी उकळायला लागलं की यामध्ये जे मोजून ठेवलेलं पीठ आहे ते घालून घ्यायचंय. इथं मी नॉर्मली जे घरी भाकरीला पीठ असतं तेच घातलेलं आहे. कुठलंही स्पेशली मोदकाचं वेगळं पीठ आणलेलं नाहीये. तर जे माझं घरचं भाकरीचं होतं आणि तेही राशनच्या तांदळाचंच आहे. याचे खूप छान असे मोदक झालेत आज तर माझे. तर हे पीठ होतं, तर तेच मी इथं घेतलेलं आहे. तेच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत. छान असं व्यवस्थित एकजीव हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कुठंही कोरडं पीठ राहू द्यायचं नाही, याची फक्त दक्षता घ्यायची. म्हणजे आपलं जे पीठ आहे ते छान असं वाफवून होतं, सगळं पीठ एकसारखं होतं. कोरडं पीठ किंवा गुठळ्या राहत नाही. तर 1 मिनिटभर याला छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे हलकासा पाण्याचा शितोडा द्यायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये वाफ तयार होते आणि आपलं पीठ जे आहे ते छान असं वाफवून निघतं. झाकण ठेवायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. एवढा वेळ गॅस चालू होता. गॅस बंद करून हे 3 ते 4 मिनिट असंच ठेवून द्यायचे पीठ. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे. तर इथं आता आपली उकड जी आहे ती तयार झालेली आहे शिजवून. तर याला छान असं सॉफ्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं स्मॅशरचा वापर केलेला आहे. हाताने हे खूप गरम असतं, हाताने हे मळलं जात नाही. त्यासाठी तांब्याचा तरी वापर करायचा आहे किंवा वाटीचा तरी वापर करायचा आहे. हे पीठ खूप गरम असतं, हाताला खूप चटके बसतात. स्मॅशर आजकाल तर सगळ्यांच्याच घरी असतं. स्मॅशरने सोपं जातं हे करायला. म्हणून अशा प्रकारे छान असं हे 2 मिनिट मळून घ्यायचे. म्हणजे छान पीठ आपलं एकसारखं होतं. मोदकाला जराही तडे जात नाहीत, चिरा जात नाहीत आपल्या पिठाला. त्यासाठी पाण्याचा वापरही थोडासा जास्त करायचा आहे वाफवते वेळेला आणि अशा प्रकारे छान पीठ जे आहे हे मळून घ्यायचे. तर इथं मी स्मॅशरने चांगलं मळून घेतलंय. आता हे पीठ जे आहे ते एकजीव करायचे. उलटण्याने काढायचे कारण ते ताटाला चिटकलेलं आहे. उलटण्याने हे पीठ बाजूला करून घ्यायचं आहे आणि इथं मी पाणी घेतलंय हाताला लावायला. तर पाण्याचा हात थोडं लावत हे पीठ आणखीन छान असं मळून घ्यायचं आहे आणि एकजीव याचा एक गोळा करायचा आहे. नंतर याला खूप पाणी लावायचं नाही, खूप पातळ होईल पीठ मग. फक्त आपल्या हाताला चिटकू नये एवढ्यासाठीच इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर छान असं आपली उकड जी आहे ती इथं बनून तयार झालेली आहे. तर जे आपलं सारण आहे तेही थंड होऊन इथं तयार झालेलं आहे. सारणामध्ये वेलची, जायफळ वगैरे मी दुसरं काहीही घातलेलं नाही, कारण आपण संत्र्याचा फ्लेवर देतोय. यामध्ये संत्र्याचा फ्लेवर उठून आला पाहिजे, त्यासाठी दुसरं कुठल्याही पदार्थाचा मी इथं वापर केलेला नाही. तर छोटे छोटे गोळे घ्यायचे, त्या पिठाचे हातावर तूप लावून छान असा गोळा सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि जशा प्रकारे आपण मोदकाची पारी बनवतो तशाच प्रकारे छान अशी पातळ, जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पारी करायची, म्हणजे मोदक खायला छान लागतात. पारी करून झाल्याच्या नंतर याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्यात. या मलाही बरेच दिवस येत नव्हत्या, पण आता खूप छान अशा जमायला लागलेल्या आहेत. खूप मेहनत केली मी मोदक शिकायला, पण शेवटी शिकलेच, कारण मला खूप आवडत होते मोदक. आमच्या भागामध्ये उकडीचे मोदक बनवले जात नाहीत, तर आमच्या इकडे तळणीचे मोदक बनवलेले असतात. त्यासाठी मला उकडीचे मोदक शिकायचे होते, पण मी फायनली शिकले. आता चांगल्या प्रकारचे मोदक मी बनवू शकते. तर हलक्या हाताने हे बंद करून घ्यायचे. बंद करते वेळेला खूप जास्त दाबायचं नाही, नाहीतर आपल्या कळ्या ज्या आहेत त्या मोडून जातात. कुठे जर वाकडी तिकडी कळी झाली असेल तर ते हाताने अशा प्रकारे छान सेट करून घ्यायचे, म्हणजे मस्त असे आपले मोदक जे आहेत ते तयार होतात. तर इथं मी सर्व मोदक जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. यावरती गार्निशिंगसाठी किंवा डेकोरेशनसाठी असेल तर केशर वापरा, नसेल तर काही नाही लावलं तरीही चालतं. इथं माझ्याकडे केशर आहे, ते मी एक काडी अशा प्रकारे वरतून कोरडी त्याला चिटकवून घेत आहे. अशा प्रकारे ही छान दिसतं हे, कारण आपण वाफवतो नंतर मोदक, तर तेव्हा हे छान असं मोदक जे आपलं केशर आहे ते मोदकाला चिटकून बसतं. तर पाणी गरम होण्यासाठी मी ठेवून दिलेलं होतं. त्यावरती ही चाळणी जी आहे ते ठेवलेली आहे. चाळणीला मी अगोदर तूप लावलं होतं आणि त्यावरती मोदक ठेवले होते, म्हणजे चाळणीला चिटकून बसत नाहीत. तर आता पाण्याच्या वरती चाळणी ठेवलेली आहे, यावरती ताट झाकून ठेवलेलं आहे. 5 ते 7 मिनिट मीडियम फ्लेमवरती हे छान असं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मोदक जे आहेत ते मस्त असे वाफवून तयार होतात, छान सॉफ्ट शिजतात. तर त्यानंतर गॅस बंद करायचा आहे, वरचं झाकण काढायचं आहे. तर पाहू शकता मोदक छान असे फुलून येतात आणि ते आकाराने थोडेसे मोठे होतात सुरुवातीच्या पेक्षा, म्हणून थोडे लांब ठेवायचे मोदक कधीही ठेवताना. तर इथे छान मोदक वाफवून झालेले आहेत. या पाण्यावरती हे असंच कधीही ठेवायचं नाहीये. गॅस बंद केला की हे काढून बाजूला ठेवायचे. लगेच मोदक चाळणीतून बाहेर काढायचे नाहीत, कारण ते गरम असतात, मग तुटतात. त्यासाठी हलकेसे हे थोडेसे थंड होऊ द्यायचेत, सेट होऊ द्यायचेत व्यवस्थित आणि नंतरच मग काढून घ्यायचेत. तर पाहू शकता किती मस्त असे सॉफ्ट असे आपले मोदक जे आहेत ते तयार झालेले आहेत.
पीठ मी राशनच्या तांदळाचंच वापरलेलं होतं, तरीही खूप छान याचे मोदक तयार झालेले आहेत. उकड आपली व्यवस्थित निघली पाहिजे फक्त आणि मळली पाहिजे व्यवस्थित, म्हणजे मोदक छान होतात. तर अशा प्रकारे छान असा संत्र्याचा वापर करून आज मी गणपती बाप्पासाठी असा उकडीच्या मोदकाचा प्रसाद बनवलेला आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा. आवडली असेल तर लगेच गणेश जयंती दिवशी ट्राय करून पहा आणि कशी बनली तुमची तेही मला सांगा. धन्यवाद.